फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्या सुद्धा वाटेकरी आहेत. त्यांनी त्याच्यावर बोलावं. राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते सगळे, गोधडीमध्ये रांगत होते. काय काय सांगतात ते राम मंदिरावर, आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून. डरपोक पळून गेले हे लोक. मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे. ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं. बरं का? हा रामाचा अपमान करतायत ते. बा बोलिए काय? मातोश्री बाहेर मोठा कांड करण्याची शक्यता आहे असा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन आला. मुंबई ते गुजरात या ट्रेनमध्ये 4 अज्ञात मुस्लिम तरुण होते. यांचा मी बघा, हे जे आहे, कोणते तरुण होते, काय होते हे मला माहिती आहे. आमच्याकडे माहिती सगळी आहे. राम मंदिर ओढून द्यायची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुसलमान नावं घेतली होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते. या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून, बरं का, अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं, हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.